नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण काही प्रॉब्लेम बघितले होते. आता आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, 3rd नंबरचा. सगळ्यात पहिले आपण काय करत असतो, इथं सगळ्यात अगोदर आपण इथं लिहिणार जे काही आपल्याला क्वेश्चन दिलेला असणार त्याचं काय लिहितो आपण, गिवन डेटा. काय लिहिणार आपण इथे, याचा गिवन डेटा, की आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे ते आपण सगळ्यात पहिले चेक करूया. बघा इथं आता क्वेश्चनला आपण रीड करू आणि एक एक व्हॅल्यू इथे लिहून घेऊ. द वेलॉसिटी रेशो ऑफ अ सर्टन मशीन इज 50. वेलॉसिटी रेशो म्हणजे आपला VR असतो तो, बरोबर. वेलॉसिटी रेशो ऑफ अ सर्टन मशीन, एका कोणत्या तरी मशीनचा वेलॉसिटी रेशो इज 50. किती दिलेला तो, 50 दिलेला आहे. म्हणजे VR ची व्हॅल्यू, वेलॉसिटी रेशोची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे 50. बघा लास्ट पॉइंट मध्ये आपण बघितलं होतं की जर आपल्याला वेलॉसिटी रेशो काढायचा असेल, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ह बाय लोड, y/x असा आपला फॉर्म्युला होता. इथून आपला VR काढला होता. परंतु या क्वेश्चन मध्ये आपल्याला वेलॉसिटी रेशोची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली आहे. किती दिलेली आहे आपल्याकडं, 50. त्याच्यानंतर पुढे म्हटलंय बघा, डिटरमाइन. डिटरमाइन म्हणजे आपल्याला फाइंड करायचं असतं. डिटरमाइन शब्दाचा अर्थ काय होतो, फाइंड. जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. डिटरमाइन द एफर्ट रिक्वायर्ड. डिटरमाइन द एफर्ट रिक्वायर्ड. मग एफर्ट म्हणजे कोण, आपला P. एफर्ट म्हणजे कोण असतो, आपला P आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इथे लिहितो मी एफर्ट P ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आपल्याला, P इक्वल टू क्वेश्चन मार्क. P आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. टू लिफ्ट अ लोड ऑफ 1500 न्यूटन. लोड म्हणजे कोण असतो, आपला W असतो. लोड म्हणजे कोण असणार, आपला W असणार. लोड आपल्याला दिलेला आहे म्हणजे कॅपिटल W ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1500 न्यूटन, 1500 न्यूटन. टू लिफ्ट अ लोड ऑफ 1500 न्यूटन इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन. दुसरं काय म्हटलं आपल्याला, इफिशियन्सी ऑफ द मशीन इज 40%. इफिशियन्सी आपल्याकडे दिलेली आहे 40%. इफिशियन्सी आपण इटा या लेटर मध्ये नोट करतो. ही राहते आपली इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सी दिलेली 40%. एवढा व्हॅल्यू आपल्याकडे इथे गिवन आहे. आणि आपल्याला काय काढायचंय, एफर्ट रिक्वायर्ड. आता बघा आपल्याकडे लोड दिला, एफर्ट दिलेला नाही. आपल्याला तो एफर्ट फाइंड करायचा आहे. दुसरं आपल्याला काय देऊन ठेवलं, वेलॉसिटी रेशो देऊन ठेवला. आणि एक देऊन ठेवलं आपल्याला इफिशियन्सी. आता भरपूर जणांना इथं कन्फ्युजन असतं, हे सॉल्व कसं करायचं. तेवढं लक्षात ठेवा की क्वेश्चन मध्ये जो विचारला, जे काही आपल्याला फाइंड करायचंय, आणि क्वेश्चन जे काही दिलेलं आहे त्याचा फॉर्म्युला वापरायचा. जे काही दिलेलं आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा, जे काही विचारलेलं त्याचा फॉर्म्युला लिहायचा. काही ना काहीतरी व्हॅल्यू आपल्याला भेटत चालती. बघा सगळ्यात पहिले आपल्याकडे इफिशियन्सी गिवन आहे. मग जर मी इफिशियन्सीचा इथं फॉर्म्युला दिला, इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR मल्टिप्लाइड बाय 100, बरोबर. पर्सेंटेज मध्ये असती. इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवाइड बाय VR मल्टिप्लाइड बाय 100 असा आपला फॉर्म्युला आहे. ज्याच्यापैकी आपल्याकडं इफिशियन्सीची व्हॅल्यू आहे आणि VR ची व्हॅल्यू आहे. इथून कोण भेटून जाईल आपल्याला, MA. जर आपण इथे इफिशियन्सी पुट केली तर VR ची व्हॅल्यू पुट केली, याला सॉल्व्ह केलं तिथून कोणाची व्हॅल्यू भेटेल आपल्याला, MA ची व्हॅल्यू भेटली तर आपण MA चा फॉर्म्युला लिहू. MA मेकॅनिकल ऍडव्हान्टेज W डिवाइडेड बाय P. MA ची व्हॅल्यू लिहिली आपण W डिवाइड बाय P. आपल्याकडं MA अवेलेबल आहे बघा. पहिल्या इक्वेशन मधून आपल्याला MA भेटणार आहे W डिवाइड बाय P. तर आपल्याकडे W आहे 1500 न्यूटन, हे पण आहे. म्हणजे इथून आपल्याला काय भेटणार, P ची व्हॅल्यू भेटणार. इथून काय सॉल्व्ह करणार आपण, P. आणि तेच आपल्याला काढायचे. म्हणजे दोन फॉर्म्युले आपण वापरणार आणि P ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. चला बघा, फर्स्ट स्टेप आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे. सॉरी, इफिशियन्सी फॉर्म्युला वापरायचा आहे. यो लिहिला इफिशियन्सीचा फॉर्म्युला. चला आधीच लिहून ठेवले बघा, इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवाइड बाय VR इंटू 100. मग इथं आपण व्हॅल्यू पुट करू. इफिशियन्सीची व्हॅल्यू आपल्याकडे 40% दिलेली आहे बघा. इफिशियन्सीची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 40%. आणि VR ची व्हॅल्यू दिलेली 50. ती इथं आपण पुट करणार. बघा इफिशियन्सीची जागेवर, या जागेवरती आपण 40 पुट केलं, MA पुट केलं, VR च्या जागेवर 50 लिहिलं, गुणिले 100. ये वरती आणि ये डिवाइड मध्ये, इथं 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 2 10. इथं किती उरले, 2 उरले. MA सोबत ही मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्याच्या नंतर इक्वल टूच्या त्या साईडला मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय होणार, भागाकार. म्हणजे 40 ला यो भाग देणार 2, 40 भागिले 2 इक्वल टू MA. याला 40 ला 2 ने भाग द्या, किती उत्तर येतं, 20 येतं. MA इक्वल 20. तुम्ही डायरेक्ट कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करू शकता. MA ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं,
40 किंवा डायरेक्ट इथं आपण असं सॉल्व्ह करू शकतो बघा. जर आपल्याला इथं कॅन्सल वगैरे नसेल करायचं तर डायरेक्ट आपण कसं काढू शकतो याला. इथं आपल्याकडे 50 आहे, इथं मल्टिप्लाय मध्ये 100 आहे. यालाच आपल्याला समजा एम ए डायरेक्ट फाइंड करायचं असेल तर ये 50 मल्टिप्लाय मध्ये जाणार, 40 गुणिले 50 आणि 100 डिवाइड मध्ये येणार. 100 कुठे येणार, डिवाइड मध्ये येणार. असं सुद्धा आपण याला सॉल्व्ह करू शकतो. येतं सोडवलं तर आपण असं सुद्धा सोडू शकतो डायरेक्ट. हे डिवाइड मधले 50 मल्टिप्लाय, मल्टिप्लाय मधले 100 डिवाइड. हे आपलं डायरेक्ट आन्सर येणार एम ए इक्वल टू 20. एम एची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं 20. असं सुद्धा याला सोडवता येईल. त्याच्यानंतर एम एचा फॉर्म्युला लिहिला आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डब्ल्यू डिवाइड बाय पी, लोड डिवाइड बाय एफर्ट. मग आपल्याकडं लोडची व्हॅल्यू दिलेली होती बघा 1500 न्यूटन, ती पुट केली. या डब्ल्यूच्या जागेवरती आपण 1500 न्यूटन पुट केलं. त्याच्यानंतर एम एची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 20 बरोबर. लास्ट पॉईंटमध्ये लास्ट फॉर्म्युला आपण जो वापरला त्याच्यामध्ये एम ए इक्वल टू 20 आपण इथं पुटअप केलं बरोबर. आणि काय नाही आहे आपल्याकडे, फक्त 20 पी नाही आहे, लोड एफर्ट नाही आहे. ये 20 या पीच्या जागेवर येणार आणि पी 20च्या जागेवर येणार. मग बघा पी डिवाइड मधला इकडं मल्टिप्लाय, ये मल्टिप्लाय मधला तिकडं डिवाइड. 1500 भागिले 20 याला जर सॉल्व्ह केलं आपलं आन्सर येणार 75 न्यूटन. हेच आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड. इथे आला आपला आन्सर याचा 75 न्यूटन. एकदम इझी प्रॉब्लेम होता बघा. चला असंच एक सिंपल वाला प्रॉब्लेम बघा. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे आपल्याला काय लिहायचं असतं. इथं जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहेत ते सगळ्यात पहिले आपण इथं गिवन डेटा लिहून घेऊ. लिहिलेला गिवन डेटा याच्यामध्ये बघा, इन अ सर्टन लिफ्टिंग मशीन, म्हणजे कोणत्या तरी एखाद्या लिफ्टिंग मशीन मध्ये द एफर्ट हॅज टू मूव्ह थ्रू 1 मीटर. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, तिथं व्ही आर दिलेला होता, इथं व्ही आर दिला नाही, यांनी आता डिस्टन्स दिलं. एफर्ट हॅज टू मूव्ह थ्रू 1 मीटर, म्हणजे जो आपला एफर्ट आहे तो किती डिस्टन्स मूव्ह केला 1 मीटर. म्हणजे एफर्टनी किती डिस्टन्स मूव्ह केलं 1 मीटर. डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट y इज इक्वल टू 1 मीटर. किती डिस्टन्स मूव्ह केलं एफर्टनं 1 मीटर. आता आपल्याला माहिती आहे की मीटर मध्ये याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, एम एम मध्ये. याला कशामध्ये घेतो आपण 1000 mm. 1 मीटर म्हणजे किती 1000 mm. इन ऑर्डर टू लिफ्ट अ लोड ऑफ 10 mm. लोड कितीचा आता 10 mm चा, म्हणजे डिस्टन्स मूव्ह बाय लोड. डिस्टन्स किती मूव्ह करणार आहे लोडचं 10 mm. डिस्टन्स मूव्ह बाय लोड म्हणजे एक्स ना आपण डिनोट करतो तो आहे 10 mm. ते किती आपलं 10 mm, ते आपल्याकडं 10 mm. त्याच्यानंतर इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज 60%. इफिशियन्सी देऊन ठेवली आपल्याकडं 60%. इफिशियन्सी ऑफ द मशीन इज 60%. फाइंड द लोड, बघा काय म्हटलं, फाइंड द लोड लिफ्टेड बाय एफर्ट ऑफ 25 न्यूटन. लोड आपल्याला फाइंड करायचं आहे डब्ल्यू. लोड कोण आहे आपला डब्ल्यू. लिफ्टेड बाय एफर्ट ऑफ 25 न्यूटन, जो कोणी उचलला 25 न्यूटनच्या एफर्ट ना, म्हणजे पी ची व्हॅल्यू दिलेली 25 न्यूटन. म्हणजे आपल्याला इथून डब्ल्यू फाइंड करायचं तर परत एकदा एम ए पाहिजे. एम ए भेटला की आपलं डब्ल्यू भेटन. मग एम ए काढण्यासाठी इफिशियन्सी पाहिजे, इफिशियन्सी मध्ये व्ही आर पाहिजे. तर आता बघा व्ही आर जसं मागच्या प्रॉब्लेमला डायरेक्ट होतं, इथं व्ही आर ची स्टेप दिली नाही, म्हणजे डिस्टन्स देऊन ठेवलं. मग आपल्याला क्लिअर माहिती आहे की आपल्याकडे जेव्हा आपण डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट, डिस्टन्स मूव्ह बाय लोड असे शब्द येणार, नीट लक्षात ठेवा. डिस्टन्स मूव्ह बाय लोड, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट असे शब्द येणार, तिथून नेहमी फक्त एकच व्हॅल्यू आपल्याला भेटणार, ती म्हणजे व्ही आर. म्हणजे या दोघांवरून आपल्याला फक्त काय काढायचंय, व्ही आर काढायचंय, व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे वाय डिवायडेड बाय एक्स. म्हणजे याच्यावरून सगळ्यात पहिले आपण काय काढू, व्हेलॉसिटी रेशो काढू. फक्त याचा विचार करा की डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट आणि डिस्टन्स मूव्ह बाय लोड एवढं दिलेलं आहे, त्याचं काम फक्त आपल्याला काय देणं आहे, व्हेलॉसिटी रेशो देणं आहे. म्हणजे सगळ्यात पहिला फॉर्म्युला आपण वापरणार व्हेलॉसिटी रेशोचा. डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ह बाय लोड वाय डिवायडेड बाय एक्स. एफर्टचा डिस्टन्स किती आहे 1000 mm, लोडचा डिस्टन्स किती आहे 10 mm. 0 0 कॅन्सल, किती उरलं आपल्याकडं 100. म्हणजे व्ही आर ची व्हॅल्यू आली आपल्याकडं, व्हेलॉसिटी रेशो आला आपल्याकडं 100. व्हेलॉसिटी रेशो किती भेटला 100 भेटला. म्हणजे व्हेलॉसिटी रेशो आपल्याकडे भेटलेला आहे. जसं की मागच्या प्रॉब्लेम मध्ये, आता इथून पुढं सेम मागच्या टाईपचा प्रॉब्लेम आहे की जसं आपण व्ही आर आपल्याला तिथं 50 दिलेलं होतं, इथं आपलं उत्तर आलं 100. काढलं आपण इथं
VR इज इक्वल टू 100 काढलं. लगेच आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला वापरून तिथून मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढू. म्हणजे सेकंड फॉर्म्युला आपण काय वापरणार, इफिशियन्सीचा. पर्सेंटेज इफिशियन्सी इक्वल टू MA डिवाइड बाय VR मल्टिप्लाइड बाय 100. इफिशियन्सीची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे 60%, 60%. ती आपण इथं पुट केली. MA माहिती नाही आहे तर MAच्या जागेवर MA जसल्या तसं लिहिलंय बघा. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी रेशो आपल्याला माहिती आहे किती होता, 100. हे लिहिलं बघा. मग व्हेलॉसिटी रेशोच्या जागेवर किती लिहिलं, 100 लिहिलं. आणि मल्टिप्लायमध्ये 100. ही 100 काय होणार इथं, कॅन्सल होणार. 100 सोबत 100 कॅन्सल झाले, बरोबर. 100 सोबत 100 कॅन्सल झाले. तिथं उरलं काय, MA इज इक्वल टू 60. म्हणजे MA ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 60, बरोबर. मग बघा आपल्याला MA विचारलं होतं का नाही, आपल्याला तर काय काढायचंय, W काढायचंय. पण W काढण्यासाठी आपल्याला MA ची गरज होती, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. ते आपण काढून घेतलं. आता W डिवाइड बाय P, P ची व्हॅल्यू किती, 25, बरोबर. आता आपण MA चा फॉर्म्युला वापरणार आहे W डिवाइडेड बाय P, कारण की आपल्याकडं P ची व्हॅल्यू आहे 25, MA आपण आत्ताच फाइंड केला 60. तिथून आपल्याला आता W काढायचा आहे. म्हणजे काय येणार बघा, आता थर्ड स्टेप आपली. MA भेटला 60. थर्ड स्टेपमध्ये आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA इज इक्वल टू लोड डिवाइड बाय एफर्ट, W डिवाइड बाय P आपण असं सॉल्व्ह केलं, फॉर्म्युला लिहिला. MA ची व्हॅल्यू पुट केली 60, W आपल्याला फाइंड करायचं आहे, P ची व्हॅल्यू पुट केली 25. हे डिवाइडमध्ये आहे बघा 25. इथं इकडे आल्यावर याच्यासोबत काय होणार, मल्टिप्लाय होणार. 25 गुणिले 60, 60 मल्टिप्लाइड बाय 25. याला कॅल्सीमध्ये टाका तुम्ही जसं तसं. आपला आन्सर येतो 1500 न्यूटन. नेहमी लक्षात ठेवा, लोड आणि एफर्ट या दोघांचं युनिट आहे न्यूटन. दोघांचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. म्हणून जेव्हा पण तुम्ही लोड आणि एफर्ट फाइंड करणार तिथं न्यूटन लिहायला विसरायचं नाही. जर तुम्ही तिथं युनिट लिहिलं नाही तर तुमचं तिथं मार्क कट होऊ शकतो. हे छोट्या छोट्या गोष्टी राहते, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही इथं युनिट लिहिलं नाही तुमचं 1 मार्क तिथं कट होणार. 1500 न्यूटन आपलं त्याचं आन्सर आहे. MA आणि VR ला कोणत्या स्टेपचं युनिट नसतं. MA ला पण युनिट नाही आणि VR ला पण नाही. तर हे पण तिथं लक्षात ठेवा, MA ला आणि VR ला युनिट द्यायचं नाही. तर हे होतं आपला आजचा टॉपिक, ज्याच्यामध्ये आपण 2 क्वेश्चन बघितले की ज्याच्यामध्ये काय काढायचं होतं, एक तर लोड विचारणार किंवा एफर्ट. बघा यो सेकंड टाईप होता. फर्स्ट टाईप आपला रेग्युलर पॅटर्नवाला म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम होता. MA VR इफिशियन्सी काढायचं. आता याच्यामध्ये थोडंसं रिव्हर्समध्ये गेलो आपण. इफिशियन्सी दिली, MA काढा, मग त्याच्याहून लोड काढा. मग असे 2 पॅटर्न इथं दोन्ही पण पॅटर्न झाले आहे. लोड विचारला असन तर आपण काय केलं होतं, जो एफर्ट होता त्याला मल्टिप्लाय केलं MA सोबत. आणि जर आपल्याला एफर्ट काढायचा असेल तर MA ने इकडं डिवाइड केलं. दोन्ही टाईपचे प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह केले. आता याच्या पुढचा नेक्स्ट पार्ट असणार आहे आपला लॉ ऑफ मशीनचा. याच्या पुढे आपण काय बघणार आहे, लॉ ऑफ मशीन. ते आपला नेक्स्ट टॉपिक राहील. थँक्यू.